दिल्लीच्या पोलिसांच्या स्पेशल सेलने देशाच्या विविध भागातून आयसिसच्या 5 दहशतवाद्यांना अटक केली. यातील दोघांना दिल्लीच्या निजामुद्दीन रेल्वे स्थानकातून अटक करण्यात आली. हे दोघेही दहशतवादी उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेवाळी परिसरात राहत होते. दरम्यान दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने या ठिकाणी येऊन त्यांच्या घराची झाडाझडती घेतली. दरम्यान या प्रकरणी आता उल्हासनगर परिमंडळ 4 क्षेत्राचे पोलीस उपायुक्त सचिन गोरे ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यांनी परिमंडळ 4 क्षेत्रातील 8 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांना भाडेकरू ठेवत असताना विशेष काळजी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. भाडेकरू ठेवत असताना त्याची संपूर्ण माहिती पोलीस ठाण्याला देणे बंधनकारक असून तसं न करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल अशा इशारा पोलीस उपायुक्तांनी दिला आहे. घरमालक हा पोलिसांकडून कोणत्याही प्रकारचे व्हेरिफिकेशन एखादा घर किंवा दुकान देताना करत नाही आणि त्यामुळे अशा प्रकारे दहशतवादी आणि कुख्यात गुंडा शहरात येऊन राहतात. त्याच पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क झाले आहेत. उल्हासनगर झोन मध्ये सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की आपण जेव्हा केव्हा आपली कुठलीही प्रॉपर्टी रेंटने किंवा भाड्याने देणार असाल त्यावेळेस संबंधित लोकल पोलीस स्टेशनला सांगणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. संबंधित भाडेकरूचं पोलीस व्हेरिफिकेशन आणि त्याचे जे काही KYC डॉक्युमेंट आहेत ते संबंधित पोलीस स्टेशनला जमा करणं हे बंधनकारक आहे. या अनुषंगाने माननीय पोलीस उपायुक्त विशेष शाखा यांनी एक मनाई आदेश पण काढलेला आहे. त्या मनाई आदेशाचा जर कोणी भंग करत असल्याचं आढळलं तर आम्ही त्यांच्यावरती पुढील कायदेशीर कारवाई जी आहे ती करणार आहोत. त्यासाठी पुन्हा एकदा सर्व परिसरातील नागरिकांना सांगण्यात येत आहे की जे भाडेकरू आपण ठेवत आहात त्यांचे इंटिमेशन लोकल पोलीस स्टेशनला त्यांनी द्यावं आणि त्यानुसार पुढील त्यांना आपली घर वास्तू किंवा कुठलंही कमर्शियल दुकान असेल तर ते भाड्याने देण्याची कारवाई करावी. जर कोणी असं केलं नाही तर त्याच्यावर कशा प्रकारे कायदेशीर कारवाई होईल? त्यामध्ये ह्या ज्या आदेशाचा भंग आहे या अंतर्गत आपण लोकसेवकाने दिलेल्या कायदेशीर आदेशाचा भंग केला या अनुषंगाने BNS सेक्शननुसार आपण कायदेशीर कारवाई करत आहोत.